नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कापड बाजारात काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ. अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे कापड बाजार गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण कामास सुरुवात झाल्याने सर्व व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित. माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रयत्नातून कापड बाजारात भिंगारवाला चौक ते सर्जापूर चौक पाईपलाईन आणि काँक्रिटीकरण याचे काम माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की ही नगर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत ऐन सणासुदीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते. वाहतुकीला अडथळा खूप होतो. रस्ता रुंदीकरणामुळे आणि काँक्रिटीकरणामुळे वाहतूक अडथळा कमी होईल. आणि यावेळी नागपंचमी निमित्त दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या निमित्ताने या कुस्ती स्पर्धेचे फलकाचे उद्घाटन करण्यात आले. काँक्रिटीकरण 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण होईल. या उद्घाटन प्रसंगी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक पहलवान सुभाष लोंढे, संतोष गेनप्पा, आशाताई डागवाले, किशोर डागवाले, महेश लोंढे आदी मान्यवर, कापड बाजार व्यापारी वर्ग, प्रतीक बोलावत, दीपक खंडेलवाल, भैया भांडकर, दीपक तलरेजा, चंदन पवार, प्रकाश बागड, महावीर कांक्रिया, मनीष सोलगर, कुलार नारंग, दीपक नवलानी, सतीश मुथ्था, आनंद मुथ्था, सचिन चोपडा, चंदुशेठ चोपडा, राजेंद्र फिरोदिया, भगुशेठ रामसिंघानिया, संतोष काथेड आदी उपस्थित होते. नगर शहराची शान, महाराष्ट्राची शान, बहुप्रतीक्षित रोड बऱ्याच काळापासून जे रखडलेलं होतं आणि जे सगळं व्यापारी वर्गाचं स्वप्न होतं ते आज पालकमंत्री, त्याचप्रमाणे नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप, सर्व वार्डातील नगरसेवक व परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने आज हा MG रोडचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि इथल्या रस्त्याचे आणि इथले सर्व काम अत्यंत दर्जेदार होईल याची सर्वांनीच खात्री दिलेली आहे. त्यामुळं वंदे मातरम् या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि जेव्हा ही संस्था स्थापन झाली तेव्हापासूनच एक ध्येय होतं की कापड बाजाराचा विकास आणि सुरक्षा या करण्याचं ध्येय आम्ही जेव्हा ठरवलं होतं तर सुरक्षा जे नाही तेव्हापासून आम्ही कंटिन्यू म्हणजे ते पार पाडतच आलो होतो. परंतु हा रोडचं म्हणा किंवा लाईटचं काम खूप दिवसापासून खोळंबलं होतं आणि आज ते माननीय श्री आमदार संग्राम भाई जगताप आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब पाटील यांच्या माध्यमातून आज रोडचं सुद्धा खूप सुंदर असं काम होतंय. तर आम्ही अहिल्यानगर व्यापारी महासंघ, वंदे मातरम् प्रतिष्ठानतर्फे आणि सर्व व्यापाऱ्यांतर्फे त्यांचं जय श्रीराम. आज वंदे मातरम् चौकात अहिल्यानगर शहराची, तर फक्त अहिल्यानगर शहराचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली अशी कापड बाजार जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणचा बहुप्रतीक्षित रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून सर्व व्यापाऱ्यांच्या मनातला आणि दगदगणारा प्रश्न होता, जो आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारातनं आणि खरं म्हणायचं तर त्यांच्या बरोबर अनेक वेळेस बैठका घेऊन त्यांनी सातत्याने त्याच्यात स्वतःचं पूर्ण लक्ष देऊन पाहणी करून व्यापाऱ्यांची मते जाणून त्यांनी हा रस्ता सर्व व्यापाऱ्यांसाठी आज त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. लवकरच एक दर्जेदार असा रस्ता आपल्या अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.